नमस्कार मित्रांनो, एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या धमाकेदार भागामध्ये आपल्याला खूपच मोठा असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. कारण आता मंजिरी डबे घेऊन ट्रेनिंग सेंटरमध्ये रायापर्यंत पोचलेली आपल्याला बघायला मिळणार आहे. तर इथे आता राया अप्पू शेटची वाट बघत असतो. काय झालं असेल? मिसफायरने होकार दिला असेल का? मिसफायरने हा व्यवसाय जर सुरू केला तर कॅन्टीनमधल्या मुलांनाही पोषक आहार जेवायला भेटेल आणि मिसफायरलाही काम मिळेल आणि तिचंही बरं होईल. काय करावं काही कळत नाही. अप्पू शेट अजून कसे आले नाही याचे विचार आता रायाच्या मनात चालू असतानाच अप्पू शेट येतो. आता अप्पू शेट अगदी उदास होऊन रूममध्ये आलेला असतो. तेव्हा राया पटकन अप्पू शेटला विचारू लागतो, काय झालं अप्पू शेट? काय म्हणाली माझी मिसफायर? ती तयार झाली ना? तिने होकार दिला का? ती होकार देईलच ना? तिला कामाची गरज आहे ना? सांगा ना अप्पू शेट. पण अप्पू मात्र आता रायाची गंमत करत असतो. तेव्हा तो खोटं बोलतो, नाही ना रे. अरे मंजिरीताईने होकार दिलाच नाही, तिने स्पष्ट नकार दिलाय. तिला हे काम नको आहे, ती नाही म्हणाली रे. आता रायाला धक्का बसतो. काय? मिसफायरने नकार दिला? असा कसा नकार दिला? नाही नाही नाही, तुम्ही खरं सांगताय ना अप्पू शेट? खरंच नकार दिला? त्यावर लगेच अप्पू बाजूला तोंड करतो आणि गालातल्या गालात हसू लागतो. त्याच वेळेस राया विचारू लागतो, सांग ना अप्पू शेट, खरंच नकार दिला का? त्यावर लगेच अप्पू म्हणू लागतो, आता नकार खराच असेल ना? खोटा कसा असू शकतो? त्याच वेळेस राहायला मात्र टेन्शन येतं. मिसफायरने का नकार दिला असेल? तिला कामाची गरज होती. जरा घरात 4 पैसे आले असते, तिचंही बरं झालं असतं आणि मुलांनाही पोषक जेवण खायला भेटलं असतं. पण का नकार दिला असेल? असे अनेक विचार आता रायाच्या मनात उभे राहिलेले असतात. त्याच वेळेस अप्पू शेट जोरजोरात हसू लागतो. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, अप्पू शेट हसायला काय होतंय तुम्हाला? मिसफायरने नकार दिला आणि तुम्ही हसताय? यात हसण्यासारखं काय? त्यावर लगेच अप्पू म्हणू लागतो, अरे मी तुझी गंमत करत होतो. तेव्हा राया खुश होतो. म्हणजे माझ्या मिसफायरने होकार दिला, ती तयार आहे? त्यावर लगेच अप्पू शेट म्हणू लागतो, फक्त तयार नाही, अरे ती डबे बनवायला सुरुवात पण झाली, तिची तयारी पण झाली, सगळी डबे सुरू पण झाले, कामाला लागली ती. आता रायाला खूपच आनंदच झालेला असतो. त्याच वेळेस इकडे आता शशिकला, मंजिरी आणि घोरपडे तिघेही आता डबे बनवायला घेतात. आता मंजिरी कांदे कापत असते, शशिकला बटाटे कापत असते आणि घोरपडे मात्र भाजीपाला निसत असतो. त्याच वेळेस आता लगेच शशिकला मला लागते, मंजिरी त्याला सांगा भाजीच्या काड्या घेतल्या पाहिजे. भाजी खूप महागाची, ती स्वस्तात नाही आणली, त्याला सांग लवकर. त्यावर लगेच आता जय मला लागतो, हो जर काड्या घ्यायच्याच असतील ना तूच निवड भाजीपाला, मला नको सांगू. आता दोघांमध्ये वाद सुरूच झालेले असतात. त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते, थांबा तुम्ही दोघे, हे बघा भांडण तंटा करायचा नाही, आपल्याला हा व्यवसाय सुरू करायचा आहे ना, मग अगदी प्रेमाने. त्यामुळे आता गुपचूप बसा आणि काम सुरू करा. तिघेही आता मिळून लगेच इथे कामाला लागलेले असतात. छान असा मस्त स्वयंपाक तयार झालेला असतो. बटाट्याची भाजी, चपात्या मंजिरीने अगदी छान अशा बनवलेल्या असतात. त्याच वेळेस अप्पू शेट डबे घेऊन येतो आणि मला लागतो, मंजिरीताई हे बघ अप्पू शेट्टे डब्यांची व्यवस्था केली बरं का. तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते, काय फक्त 2च डबे? अप्पू शेट अहो अजून डबे लागतील, तुम्ही डबे घेऊन या. मला माहिती आहे अप्पू शेट डबे घेऊन येणार म्हणजे येणार. आता मात्र अप्पू शेटने भरपूर असे डबे आणलेले असतात. आता सगळे डबे पॅकिंग होताच मंजिरी आणि शशिकला हे डबे घेऊन ट्रेनिंग सेंटरकडे निघालेले असतात. आता मात्र लगेच ट्रेनिंग सेंटरच्या बाहेर या डब्यांच्या पिशव्या घेऊन मंजिरी आणि शशिकला हजर असतात. तर आता लगेच बोर्डवर तर नाव वाचताच पोलीस प्रशिक्षण ट्रेनिंग सेंटर हे वाचताच शशिकलाला धक्का बसतो. मंजिरी आपल्याला फसवलंय, प्रशिक्षण सेंटरवरती डबे पोचवायचे असं सांगितलं होतं. अगं पण हे पोलिसांचं आहे, हे कुठे सांगितलं होतं? नाही 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 नाही, नको मंजिरी, आपण दुसरीकडे डबे पुरवूया, इथे नको, चल आपण माघारी जाऊया. त्यावर मंजिरी म्हणू लागते, काकू अगं काय बोलतेस तू? अगं पोलिसांचं असलं म्हणून काय झालं? आपल्याला काय घेणं देणं? आपल्याला फक्त डबे पुरवायचेत ना, मग ते कोणी असू दे, आपल्याला त्यांच्याशी काही घेणं देणं आहे का? मग ते पोलीस असू दे नाहीतर कोणी असू दे, चल आतमध्ये. त्यावर शशिकला म्हणू लागते, पण मंजिरी मला पोलिसांची भीती वाटते, नको आतमध्ये नको जायला. त्यावर लगेच मंजिरी म्हणू लागते, काकू अगं पोलिसांची भीती वाटायला तू चोर आहे का? तू अशी चोरासारखी का वागतेस? चल आतमध्ये, आता टाईमपास करू नको. मंजिरी आता शशिकलाचा हात धरून तिला आतमध्ये घेऊन जाते. तर आता राया मात्र मिसफायरची वाट बघत असतो. तेवढ्यात लगेच आता मिसफायर येताना दिसू लागते. रायाला फारच आनंद होतो. त्याच वेळेस राया लगेच आपल्या स्टुडंटला सांगतो, हे बघ मिसफायर डबे घेऊन आली, मी बाजूला जाऊन लपतो, तू तिच्याकडनं डबे घ्या
आता राया लगेच हळूच आतमधल्या रूममधनं मिसफायरकडे डोकावून बघत असतो. त्याच वेळेस मंजिरी आणि शशिकला आतमध्ये येतात. तेव्हा शशिकला म्हणू लागते, मंजिरी मला अजूनही वाटतं या पोलिसांच्या ताब्यात नको जायला, चल आपण जाऊया. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, गप ग काकू तू. त्याच वेळेस आता तो स्टुडंट मंजिरी समोर येतो. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, नमस्कार, मी मंजिरी सरदेशमुख. मला ना ताईंनी इथे डबे द्यायला सांगितलं आहे. आजपासून तुम्हाला मी डबे पुरवणार आहे. हे बघा मी डबे आणलेत. त्यावर लगेच आता तो मुलगा म्हणू लागतो, हो का, मग द्या इकडे डबे. तेव्हा शशिकला म्हणू लागते, हो तुम्ही डबे घ्या, पण मीठ मिरची काही कमी असेल तर आम्हाला कळवा, नक्कीच आम्हाला सांगा. त्यावर मंजिरी म्हणू लागते, हो जर काही कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही आम्हाला कळवू शकता. तेव्हा लगेच आता तो मुलगा म्हणू लागतो, मग या तुम्ही आतमध्ये. त्याच वेळेस राहायला धक्का बसतो, रे आतमध्ये कशाला बोलावतोय. मंजिरी आणि शशिकला लगेच त्या मुलाबरोबर आतमध्ये येतात. तर सगळे स्टुडंट जेवायला बसलेले असतात. मंजिरी आणि शशिकला त्यांना भरपूर जेवायला वाढते. आणि कसं झालं ते सांगा, तुम्हाला आवडते की नाही तेही कळवा. लगेच आता सगळ्या मुलांनी जेवायला सुरुवात केलेली असते. सगळे मुलं आता मंजिरीच्या जेवणाची तारीफ करू लागतात. वाह काय मस्त आहे ना, एक नंबर भारी. लगेच आता दुसरा मुलगा म्हणू लागतो, ताई अगदी मला माझ्या आईची आठवण आली आहे, खूप छान चव आहे तुमच्या हाताला. तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते, असणारच, ती माझी लेक आहे ना, तिच्या हाताला खूप चव आहे, तिला हवं नको ते सगळं येतं. तुम्हाला जर काही हवं असेल खाण्यासाठी, पुरणपोळी मोदक वगैरे जर गोडाधोडाचं काही आवडत असेल तर तुम्ही आम्हाला कळवू शकता, आम्ही तसं गरमागरम जेवण तुम्हाला देऊ. त्यावर लगेच मंजिरी म्हणू लागते, काकू अगं काय बोलतेस तू, अगं इथे यांच्या सेंटरवरती चालत असेल का असलं जेवण, नसेल चालत. त्यावर लगेच शशिकला म्हणू लागते, हो तिचाही मुद्दा बरोबर आहे, तुमच्या सरांना विचारा आणि मग कळवा, जर चालत असेल तर आम्ही नक्कीच तुमच्या आवडीचं तुम्हाला देत जाऊ. त्याच वेळेस आता 2 डबे शिल्लक असतात. तेव्हा मंजिरीचं त्या डब्यांकडे लक्ष जातं. त्यावर लगेच मंजिरी त्या मुलांना विचारू लागते, आमच्याकडनं जास्तीचे डबे आलेत का, नाही म्हणजे 2 एक्स्ट्रा इथे उरलेत म्हणून विचारलं, नाही तसं असेल तर उद्यापासून आम्ही कमी पाठवू. त्यावर लगेच आता इकडनं राया खुणावू लागतो, माझं नाव सांगू नका, आमच्या सरांचे असं सांगा. त्याच वेळेस आता तो मुलगा म्हणू लागतो, ताई तुम्ही एक्स्ट्राचे डबे नाही आणलेत, बरोबर आणलेत, आमचे 2 सर आहेत ना त्यांचे हे डबे आहेत. त्यावर लगेच काकू म्हणू लागते, हो का, मग ते नाही आले जेवायला. तेव्हा राया इकडनं खुणावतो, आम्ही नंतर जेवणार नंतर. तेव्हा तो मुलगा म्हणू लागतो, काकू आमचे सर नंतर जेवतील, ते त्यांचं काम चालू आहे ना. त्यावर शशिकला म्हणू लागते, पण त्यांना सांगा गरमागरम जेवण करून घ्या, खूप मस्त झालं आहे, आणि तुम्हाला काही कमी जास्त सांगायचं असेल तर आम्हाला नंबरवरती कळवा, आम्ही येतो. असे म्हणत आता मंजिरी आणि शशिकला तिकडनं निघालेले असतात. त्याच वेळेस राया पटकन आता इकडे मुलांकडे येतो, कसं झालं आहे जेवण, मग माझ्या मिसफायरच्या हाताला चव आहे ना. सगळे मुलं म्हणू लागतात, हो सर एक नंबर भारी जेवण आहे, बसा की तुम्ही जेवायला. तेवढ्यात लगेच आता डिफिकल्ट येतो. त्याच वेळेस राया म्हणू लागतो, अविनाश ये पटकन, तुझा डबा आलाय बघ. तेव्हा लगेच आता अविनाश म्हणू लागतो, म्हणजे मंजिरी इथे आली होती डबे घेऊन. तेव्हा राया म्हणू लागतो, हो माझी मिसफायर डबे देऊन गेली, आणि बघ आता तिच्या हातचं आपल्याला खायला भेटणार आहे. त्याच वेळेस आता लगेच अविनाश म्हणू लागतो, हे बघ विशाल, तू हे सगळं करून मोठी चूक करतो या, मंजिरी इकडे आली हे जर मॅडमला कळालं तर. त्यावर लगेच राया म्हणू लागतो, नको काळजी करू, अरे मिसफायर इथे येऊन गेली, तिने मला बघितलंही नाही, मी तिच्या नजरेत पडणारच नाही, कारण मॅडमला दिलेला शब्द मी पाळणार म्हणजे पाळणार. पण मिसफायरची मदत व्हावी आणि आपल्या कॅन्डिडेटला पोषक आहार भेटावा म्हणून मी हे सगळं करतोय, त्यामुळे मॅडमला हे सगळं कळणारच नाही, तू नको काळजी करू. चल बरं, मिसफायरने तुझ्यासाठी डबा आणलाय, चल पटकन खाऊन घे. आता राया पटकन डबा उघडतो आणि त्यात जी भाजी असते ना त्या भाजीचा असा वास घेतो. लगेच आता मिसफायरबरोबर घालवलेले प्रेमाचे क्षण त्याला आठवू लागतात. त्याच वेळेस आता लगेच रायाच्या डोळ्यातनं पाणी आलेलं असतं. तेव्हा डिफिकल मात्र त्याच्या पाठीवरनं हात फिरवतो. राया हे बघ विशाल, तू शांत हो बरं, नको रडू, आता घे पटकन खाऊन, मस्त असं जेवण पाठवलं आहे ना मंजिरीने, चल पटकन जेवण करून घे. आता लगेच दोघेही जेवायला सुरुवात करतात. आता मात्र खूप दिवसांनी मिसफायरचं हातचं जेवण त्यांना भेटलेलं असतं. दोघांनाही खूप बरं वाटतं. तर आता अशाच प्रकारे मंजिरी संध्याकाळी डबे घेऊन येते. राया मात्र लपून छपून मिसफायरकडे बघत असतो. राया तर जणू मिसफायरच्या प्रेमात पुन्हा वेडाच झालेला असतो. तर त्यानंतर इकडे आता इंद्रायणी आपल्या ऑफिसमध्ये आलेली असते. तिला आता एक अननोन नंबरवरनं कॉल येतो. आता इंद्रायणी पटकन फोन उचलते. त्याच वेळेस तिकडनं तो व्यक्ती म्हणू लागतो, मॅडम तुम्हाला काय चालू आहे जगात हे काही दिसतं की नाही,
आता इंद्रायणीला राग येतो. ए कोण आहेस तू आणि मला कशाला फोन केला आहे? त्यावर लगेच तो व्यक्ती म्हणू लागतो, मॅडम ती मंजिरी सरदेशमुख नाशिकमध्ये राहून दुसरा व्यवसाय सुरू करते. तिने डबे पुरवण्याचा व्यवसाय सुरू केला आहे, हे तुम्हाला कळालं नाही? आता इंद्रायणीला धक्का बसतो. तू कोण आहे आणि तू ही माहिती मला का देतोय? तो व्यक्ती काही नाव सांगायला तयार नसतो. तेव्हा इंद्रायणीला तो म्हणू लागतो, तुम्हाला कामाचं पोचलं ना, मग बाद झालं. माझं काम होतं, मी ते केलं आहे, असे म्हणत तो व्यक्ती फोन बंद करतो. आता मात्र मंजिरीने व्यवसाय सुरू केला आहे हे कळताच इंद्रायणी भडकलेली असते. ती लगेच घोरपडेला आवाज देते, जय जय लवकर ये. जय आता ताबडतोब आतमध्ये येतो. त्याच वेळेस इंद्रायणी म्हणू लागते, ती मंजिरी नाशिकमध्ये राहून डब्यांचा व्यवसाय सुरू करते, हे तुला माहिती नाही आहे का? बोल लवकर. तू मला सांगितलं का नाही? तुला माहिती आहे ना मंजिरी डब्यांचा व्यवसाय सुरू केला आहे म्हणून? त्यावर लगेच आता जय म्हणू लागतो, अरे बापरे, ही बाई तर खूप भडकली. आता माझं काही खरं नाही. आता काय सांगू मी हिला? त्याच वेळेस आता लगेच घोरपडेसमोर चुटकी वाजवत इंद्रायणी म्हणू लागते, सांग जय लवकर, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे. मंजिरीने व्यवसाय सुरू केलं होतं हे तुला माहिती होतं की नाही? तेव्हा जय म्हणू लागतो, मॅडम मला माहिती आहे, मंजिरीने 4-5 दिवस झालं आहे डबे पुरवण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. पण मला वाटलं जसा आपण तिचा पोयांचा व्यवसाय असा उलथापालथ केला तसाच आपण हा व्यवसायही तिचा मोडून टाकूया. पण जरा व्यवसाय थोडासा वर जाऊ देऊया आणि मग त्याची विल्हेवाट लावूया असं वाटलं मला, म्हणून मी काही बोललो नाही. तेव्हा इंद्रायणी म्हणू लागते, हो तिचा व्यवसाय उंचावर जाऊ द्यायचा आणि मग वाट लावायची? अरे पण मी तुला काय सांगितलं होतं, मंजिरीला कुठलं काम मिळता कामा नाही. मग तुम्हाला हे आधीच कळवायला हवं होतं. जय तू हे माझ्यापासून लपून मोठी चूक केली आहे आणि पुन्हा जर अशी चूक केली ना तर ती तुला मागात पडेल. मी तुझं काय करेल ना याची तुला कल्पनासुद्धा नाही आहे. जय लक्षात ठेव, इथून पुढे अशा गोष्टी माझ्यापासून लपवल्या जाता कामा नये, नाहीतर तुझं काही खरं नाही. शेवटची वॉरंटी देते आता तुला. त्याच वेळेस आता घोरपडे म्हणू लागतो, ठीक आहे चुकलं मॅडम, पुन्हा असं नाही होणार. त्याच वेळेस आता इंद्रायणी मात्र टेबलवरती जोरदार दिशी हात आदळते. मंजिरी तुला मी कुठलाही व्यवसाय करू देणार नाही. तुला या नाशिकमध्ये मी टिकूच देणार नाही. तुला काही करून हे नाशिक सोडून जावंच लागेल मंजिरी. तुझा हा डब्यांचा व्यवसाय मी चालू देणार नाही. तुझे डबे तुझ्यापर्यंत कधीच पोचणार नाही. आता बघच मी काय करते. असे म्हणत भडकलेली इंद्रायणी आता मंजिरीकडे तावातावाने निघालेली असते. त्याच वेळेस घोरपडे मनाशीच म्हणू लागतो, अरे बापरे, ही मॅडम तर खूपच भडकली. एकदा का ही चवताळली तर काहीतरी नक्कीच करणार. मला यावेळेस तरी मंजिरी आणि शशिकलाला हे कळवावं लागेल, नाहीतर दोघीजणी पुन्हा माझ्यावरती डाऊट घेणार आणि मग म्हणतील की तो खरंच तिच्या बाजूने मिळाला आहे. नाही, असं होता कामा नये. मला मंजिरीला आधी कल्पना द्यावीच लागेल. ही बाई नक्कीच काहीतरी भयंकर करणार आहे. असे म्हणत आता घोरपडे पटकन खिशातनं मोबाईल काढतो आणि मंजिरीला कॉल करू लागतो. तर इकडे आता मंजिरीने डबे पॅक केलेले असतात. तेव्हा आता डब्यांच्या पिशव्या घेऊन शशिकला निघालेली असते. त्याच वेळेस मंजिरी लागते, काकू दमाने जा बरं का आणि कसलीही घाई करू नको. तेव्हा शशिकला म्हणू लागते, काळजी करू नको, मी अगदी व्यवस्थित डबे पोच करते आणि पटकन येते. आता शशिकला लगेच डबे घेऊन घरातनं बाहेर पडलेली असते. त्याच वेळेस मंजिरीचा फोन असतो. मंजिरी आता पटकन बघते तर जयचा फोन असतो. मंजिरी फोन उचलते, बोल ना जय. अरे कशासाठी फोन केला? जय घाबरलेला असतो. मंजिरी तू डबे घेऊन निघाली का? पोचली का तू? कुठे तू मंजिरी सांग ना. त्यावर मंजिरी लागते, काय झालंय जय, तुझा आवाज असा घाबरल्यासारखा का येतोय? काही झालंय का? त्यावर जय म्हणू लागतो, हे बघ मंजिरी, तू आजच्या दिवस डबे घेऊन जाऊ नको. ती बाई खूप भडकली, कारण या इंद्रायणीला कळलंय की तुम्ही डब्यांचा व्यवसाय सुरू केलाय आणि आता ती खूपच रागाने भडकली आणि लगेच तातडीने कुणाला तरी फोन लावत बाहेर गेली. याचा अर्थ नक्कीच ती भयंकर काहीतरी करणार आहे, ती काहीतरी कांड करणार आहे. त्यामुळे मंजिरी तू घरातनं बाहेर पडू नको. आजच्या दिवस डबे नाही दिले तरी चालतील, पण डबे घेऊन जाऊ नको मंजिरी. आता मंजिरीला धक्का बसतो. तेव्हा ती जयला म्हणू लागते, जय असं असेल तर मग काकू डबे घेऊन निघाली, एव्हाना तिला रिक्षा भेटली असेल, ती गेली असेल. मला काही करून काकूला थांबवावं लागेल. मी ठेवते फोन हा. असे म्हणत मंजिरी फोन बंद करते आणि तडक काकूला शोधण्यासाठी बाहेर निघालेली असते. आता मात्र तोपर्यंत रिक्षेत बसून शशिकला अर्ध्या रस्त्यावरती पोहोचलेली असते. रस्त्याने जरा गर्दी असते. तेव्हा शशिकला रिक्षावाले काकांना विचारू लागते, आपण लवकर पोचूया ना? नाही म्हणजे जरा फास्ट चला, लई पण फास्ट चालू नका. कसं आहे ना, नियमातच चालायला पाहिजे ना, त्यामुळे जरा बरं. पण बरं झाला विठुराया, हे बघ माझ्या मंजिरीला हे डब्यांचं काम भेटलं ना,
त्यामुळे बरं झालं आज आणखीन 4 डबे वाढलेत. असे 2चे 4, 4चे 10 होऊ दे. म्हणजे कसं माझ्या मंजिरीला नोकरी करायची गरजच नाही. घरीच काम चालू राहील, पैसा येईल आणि सगळं काही अगदी व्यवस्थित सुरू राहील. हो की नाही? पण विठुराया, यात काही गडबड होऊ देऊ नका. हां, नाहीतर मग उगाच माझ्या लेकीला त्रास होईल. आधीच तुला ताकीद देऊन ठेवते. जे काही चालू आहे ते असंच चालू दे. असे आता शशिकलाचं स्वतःशीच बोलणं चालू असतं. त्याच वेळेस ते रिक्षावाले काका आता शशिकलाकडे बघू लागतात. तेव्हा शशिकला म्हणू लागते, तुमच्याशी नाही बोलत मी, माझं आपलं एकटीचंच बोलते. तुमचं चालू द्या, तुम्ही माझ्याकडे लक्ष देऊ नका, मी खूप आनंदात आहे. त्याच वेळेस आता लगेच इकडे मंजिरी घराबाहेर पडून आता शशिकला काकूला सगळीकडे शोधत असते. पण काकू काही तिला भेटत नाही. मंजिरीला आता रिक्षा भेटत नसल्यामुळे ती पायीच निघालेली असते. तिला काय करावं काही सुचत नाही. त्याच वेळेस आता इकडे इंद्रायणीची गाडी मात्र शशिकलाच्या रिक्षेसमोर येऊन आडवी उभी राहते. आता मात्र भर रस्त्यात शशिकलाची गाडी म्हणजेच रिक्षा आता इंद्रायणीने थांबवलेली असते. तेव्हा लगेच आता ते ड्रायव्हर काका म्हणू लागतात, अशी गाडी मध्येच कोणी लावली? कोण आलं हे समोर? त्याच वेळेस शशिकला खाली उतरते. थांबा, मी बघते. कोण आहे ना त्याच्याकडे मला बघावंच लागेल. असं कसा रस्ता अडू शकतं? आमच्याकडे वेळ नाही आहे, आम्हाला जायचे. थांबा, मी बघते. असे म्हणत आता शशिकला लगेच त्या गाडीजवळ येते. त्या गाडीतनं आता मात्र ही घाऱ्या डोळ्याची पांढरी मांजर म्हणजे इंद्रायणी उतरलेली असते. त्याच वेळेस शशिकला म्हणू लागते, ए तू चल, तुझ्याशी बोलण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही. चल हो बाजूला. ओ काका, चला जाऊ द्या, आपली रिक्षा इकडनं काढा बाजूने. त्यावर लगेच इंद्रायणी म्हणू लागते, ए थांब, तुला जास्तच मात चढलाय ना. तुला मी काय सांगितलं होतं? 1000दा सांगितलं होतं, त्या मंजिरीला घेऊन हे नाशिक सोडून जा, पंढरपुराला सुखाने राहा. पण तू माझं ऐकलं नाही. आता बघ, आता तुला इंगा दाखवण्याची वेळ आली. तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते, ए बाई, तुझ्याशी बोलण्यासाठी ना माझ्याकडे वेळ नाही आहे. झालं तुझं बोलून झालं ना, मग टाटा बाय बाय, मी निघते. मला डबे द्यायचेत. त्याच वेळेस आता लगेच इंद्रायणी म्हणू लागते, हो निघायचं आहे तुला? तुझ्या नवऱ्याबद्दल तुला काही जाणून घ्यायचं नाही आहे का? आता मात्र लगेच शशिकलाला धक्का बसतो. शशिकला या बाईकडे बघू लागते. त्याच वेळेस आता इकडे राया आपल्या ऑफिसमध्ये आलेला असतो. आता मात्र राया मिसफायरची वाट बघत असतो. अजून कसे डबे आले नाही याचा विचार त्याच्या मनात आलेला असतो. त्याच वेळेस इकडे मंजिरीला मात्र टेन्शन आलेलं असतं. काकू कुठे गेली असेल? डबे घेऊन पोचली असेल का? तिला रस्त्यात काही झालं तर नसेल ना? याचे आता खूपच विचार मंजिरीच्या डोक्यात गोंधळ घालत असतात. मंजिरीला काय करावं काही सुचत नाही. तेवढ्या तिला आठवतं, मी ट्रेनिंग सेंटरमधला नंबर घेतला होता. कदाचित मी त्या नंबरवरती फोन करून बघू का? काकू तिकडे पोचली की नाही हे कळेल आपल्याला. आता मंजिरी लगेच पटकन त्या सेंटरमध्ये कॉल करते. तर आता राया तिथेच बसलेला असतो. तर आता लगेच फोन वाजताच राया फोन उचलतो. त्याच वेळेस मंजिरी मला लागते, सर मी डबे देणारी मंजिरी सरदेशमुख बोलते. नाही म्हणजे डबे पोचले का? आज आले का डबे तिकडे? आता रायाला मात्र काय उत्तर द्यावं कळत नाही, कारण माझा आवाज मिसफायर लगेच ओळखेल. कसं बोलावं, कसं सांगावं काही सुचत नाही. तेव्हा मंजिरी लागते, हॅलो सर, तुम्हाला आवाज येतोय का? बोला ना, काहीतरी बोला ना, डबे आलेत का तिकडे? मंजिरी घाबरलेली असते हे रायाला कळालेलं असतं. राया पटकन आपल्या खिशातनं रुमाल काढतो आणि त्या फोनला असा गुंडाळतो. नाही, अजून तरी डबे आले नाही आहेत. काय झालं? काही प्रॉब्लेम झाला आहे का? तेव्हा मंजिरी आत्ता लगेच मोबाईल जरा बाजूला घेते. अरे देवा, डबे पोचले नाही म्हणजे नक्कीच काकूला कुठला तरी अडथळा आला आहे. काकूला काही झालं तर नसेल ना? ती ठीक तर असेल ना? त्याच वेळेस इकडनं राया मला लागतो, काय झालं मॅडम सांगा ना, काही प्रॉब्लेम झाला आहे का? डबे येणार नाही का? तेव्हा मंजिरी लागते, सर हे बघा, सॉरी आम्हाला माफ करा, आजचा दिवस तरी डबे पोचू शकत नाही. हवं तर संध्याकाळी मी डबे पोचवण्याचा प्रयत्न करेल, पण प्लीज मला माफ करा, आत्ता डबे नाही येऊ शकत. असे म्हणत आता घाईतच मंजिरी फोन ठेवते. तेव्हा रायाला टेन्शन येतं, नेमकं काय झालं असेल? मिसफायर असं का बोलली असेल? राया तडक तिकडनं निघालेला असतो. तर इकडे आता शशिकला या इंद्रायणीकडे बघू लागते. माझा नवरा म्हणजे काय म्हणायचे तुला? त्यावर लगेच इंद्रायणी म्हणू लागते, शशिकला तुझा दुबईत असणारा नवरा, त्याबद्दल जरा काही जाणून घ्यायचं की नाही? अगं मी तुला लाख वेळा सांगितलं मंजिरीला घेऊन निघ इकडनं, पण तू ऐकलं नाही. त्यामुळे मला तुझ्या नवऱ्यावरती घाव टाकावा लागला. अगं त्याला दुबईमध्ये अटक झाली, तो जेलमध्ये गेला आहे ग शशिकला. आता मात्र शशिकलाला धक्काच बसतो. तेव्हा इंद्रायणी म्हणू लागते, त्यामुळे आता जर तुझ्या नवऱ्याची सुटका करायची असेल तर तुला मी जे म्हणते तेच करावं लागेल. तुला माझ्या इशाऱ्यांवरती नाचावं लागेल,
तरच तुझ्या नवऱ्याची सुटका होऊ शकते. नाही म्हणजे सुटका होईल, पण तू जर माझं ऐकलं तरच. नाहीतर मग बघ तुला काय करायचं आहे ते. आता शशिकलाला काय बोलावं काही सुचत नाही. शशिकला या इंद्रायणीकडे एकटक बघू लागते. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे शशिकलाला आता मोठं टेन्शन आलेलं असतं. कारण मंजिरीची साथ द्यायची असं तिने जिजीला वचन दिलेलं असतं. आणि आता नवऱ्यासाठी या इंद्रायणीचं मी ऐकू, तिला काय करावं काय नाही असे अनेक विचार तिच्या डोक्यात गोंधळ घालत असतात. आता भर उन्हात शशिकला पायी निघालेली असते. या सगळ्या विचारांनी तिचं डोकं गोंधळून गेलेलं असतं. त्यामुळे तिला चक्कर आल्यासारखं होतं. शशिकला धपकन खाली पडणार तेच रायाचं तिच्यावरती लक्ष जातं. काकू काय होतंय तुला असे म्हणत राया पटकन तिला पकडतो. आता शशिकला बेशुद्ध पडलेली असते. राया लगेच धावतच शशिकलाला उचलून हॉस्पिटलला घेऊन जातो. आता मात्र मंजिरीला हॉस्पिटलमधनं फोन येताच मंजिरी धावतच येते. त्याच वेळेस आता मंजिरी लगेच डॉक्टरांना म्हणू लागते, कोणी आणलं काकूला इकडे. त्यावर डॉक्टर म्हणू लागतात, बरं झालं वेळेवरती आणलं. विशाल भोसले हे बघा इथे त्यांनी सही केली, आत्ताच ते इकडनं बाहेर गेलेत. आता मंजिरी लगेच मनाशीच म्हणू लागते, विशाल भोसले हे नाव मी कुठेतरी ऐकले. कुणाचं असेल हे नाव. नाही मला बघावं लागेल. मंजिरी धावतच बाहेर येते. आता राया तिच्या समोरच चाललेला असतो. मंजिरी पटकन आवाज देते, विशाल भोसले. आता राया पटकन पाठीमागे वळून बघतो. आता विशाल भोसले म्हणजे रायाच असतो. आता हे मंजिरीला समजणार का. मंजिरीला त्याचा भूतकाळ कळणार का. इंद्रायणीकडे राया का राहतो हे सगळं त्याला समजणार का, हे लवकरच आपल्याला कळेल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.